एक सेक्शन करू पूर्ण गट हेल्थ आणि मेंटल हेल्थ वरती. हॅलो, कसे आहात सगळे? आय होप अगदी छान, मस्त, मजेत, आनंदी असाल. कालचा व्लॉग जर का तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आज माझ्याकडे गेस्ट येणार आहेत आणि त्याचीच मला तयारी करायची आहे. हा सकाळचा स्वयंपाक होता ज्यामध्ये मी वांग्याची आणि बटाट्याची मिक्स सुकी भाजी, चपाती आणि सॅलड आहोंना टिफिनमध्ये दिले आणि लगेचच पुलावला फोडणी देते आहे. पुलावमध्ये मी ज्या काही भाज्या घालते ना त्या अशा थोड्याशा ना उभ्या उभ्या चिरते आणि काजू घालायचा, मनुके घालायचे आणि हिरवे वाटाणे, बिर्याणीचा मसाला ॲड करायचा. झाला हा आपल्या पद्धतीचा पुलाव रेडी. कालच मी शेवयाची खीर बनवून फ्रीजला ठेवून दिलेली आहे, त्यामुळे स्वीट्स बनवण्याचं आत्ता काहीही टेन्शन नाही आहे. आणि चपातीसाठी कणिक सकाळी मळतानाच मी एक्स्ट्राची मळून ठेवली जास्तीची आणि चपात्याही सोबतच करून घेतल्या. म्हटलं नंतर चपात्यांचा लोड नको, कारण खूप साऱ्या चपात्या करायच्या होत्या मला. मी काय केलं माहिती आहे का, दुपारचं जेवणाचं आणि रात्रीचं एकत्रच करून घेतलं, कारण मला माहिती होतं त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा होणार, छान वेळ मी स्पेंड करणार, मग त्यानंतर मला रात्री पुन्हा स्वयंपाक करायचा मूड होणार नाही, म्हणून मी जास्तीचा स्वयंपाक बनवलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही विकतच्या पेक्षा पण भारी पनीर बनले. हे कालच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की आहोंनी बांधून ठेवलं होतं ते पनीर, आणि जेव्हा ते बांधून ठेवतात तेव्हा बघा किती घट्ट, छान, अगदी क्यूब पडलेत. हे बघ कविता, पनीर किती मस्त बनलंय. घरी बनवलं का? ते कसं बनलंय हे बघ. टेस्टी आहे, बाहेरच्या पेक्षा टेस्टी आहे की नाही? है ना? मागच्या वेळेला माझ्याकडून इतकं चांगलं बनलं नव्हतं, पप्पानी मस्त बनवलंय. शाही पनीर बनवते मी, आणि ही कोणाचीही रेसिपी मी पाहिलेली नाही आहे. ही मी माझ्याच मनाने करते आहे. मनाने म्हणजे या अगोदर बऱ्याच वेळा यूट्यूबवरती बघून हे पनीर बनवलेलं आहे मी, त्यामुळे आता पुन्हा बघावं लागत नाही आहे. आणि काय होतं, जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघून एखादी रेसिपी शिकतो ना, त्यानंतर आपण स्वतःचं जे काही ट्रेडिशन आहे, म्हणजे आपण लहानपणापासून एक पद्धत असते आपली स्वयंपाकाची प्रत्येकाची, त्याचा टच त्या पदार्थाला देतोच. तुम्हाला काय वाटतंय? मला तर नेहमी असं वाटतं की कोणतीच रेसिपी अगदी डिक्टो कॉपी होत नाही आपल्याकडून. आपण आपली पद्धत त्यामध्ये थोडीफार मिक्स करतो आणि त्याच पद्धतीनं भाज्या छान बनतात. तर पनीर तेलामध्ये मी तळून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये मी काढलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. अशा पद्धतीनं ते पनीर खरंच खूप छान सॉफ्ट असं होतं. आणि तेलामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची, काजू, भिजत ठेवलेले काजू ते टाकून छान त्याची पेस्ट करून घेतली आणि पनीरला फोडणी घातली. पनीरची भाजी रेडी झाल्यानंतर घरची फ्रेश मलाई आहे ना, ती मी अशी मस्त बारीक करून घेतली आहे, पातळ करून घेतली आणि ती वरून टाकली आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभंगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे बुधवार. गौरी येते माझ्याकडे, काकीची मोठी बहीण आणि गौरी, ज्या गौरीला तुम्ही या अगोदरही भेटलाय. तिची PhD झाली आणि आपण तिचं सेलिब्रेशन करायला गेलो होतो. तेव्हा देखील तिने एक खूप सुंदर विषयावरती तिचे विचार मांडले होते, जे तुम्हा लोकांना खूप आवडले. आणि त्याच व्हिडिओला खूप साऱ्या अशाही कॉमेंट होत्या की गट हेल्थ रिलेटेड तिचा रिसर्च आहे, तर प्लीज तिच्यासोबत एक व्हिडिओ बनव. बघूया की आज ती येतीये. मला वेळ मिळाला तर नक्कीच मी प्रयत्न करेन की गट हेल्थवरती तिच्यासोबत एक व्हिडिओ बनवण्याचा. आणि सकाळपासून मी थोडाफार स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर केलाय, तो यांच्याचसाठी मी बनवत होते. अजून बरंच काही बनवलंय जे मी दाखवते आता तुम्हाला थोड्या वेळात ते आल्यानंतर. माझा ना किचन ओटा क्लीन करायचं बाकी राहिलंय, बाकी सगळी कामं झालेली आहेत. आणि कुणी येणार असतं ना, खरंच घरात खूप सारी धूळ दिसायला चालू होते. मी नेहमी म्हणत असते. आणि बऱ्याच जणींना असं वाटत असतं की यार काय स्वच्छ घर आहे हिचं, तर असं काही नाहीये. मी ही तुमच्यासारखीच आहे. एवढंच आहे की व्हिडिओजमधून ना डस्ट दिसत नसते. आता इतर युट्यूबर लोकांचं मला माहिती नाही की त्या नेहमीच अगदी सुपर वुमन बनून राहत असतात का. मी तर सुपर वुमन नाही आहे, मी तुमच्यातलीच आहे. माझ्याही घरात भरपूर डस्ट असते. पण मी थोडीफार, आता तुम्ही पाहिलंय की काल पाहुणे येणार म्हणून काल मी सगळे मिरर क्लीन केले. आज पण बऱ्यापैकी क्लिनिंग झालेलं आहे. आणि डस्टिंग तर असतं अधूनमधून, पण तरीसुद्धा ना खूप धूळ असते, कारण सगळं ओपन आहे, मोठ्या मोठ्या विंडो आहेत. तुम्ही पाहिलंय की घराला खूप सारं व्हेंटिलेशन आहे. आता सुद्धा बघा किती हवा येते, तर धूळ ही असतेच, प्रत्येकाच्या घरात असते.
तर चला हॉप थंड व्हायची मी वाट बघत होते, कारण खूप सारा स्वयंपाक झाला ना, की हॉप एकदम गरम झालेला असतो आणि त्या सिच्युएशनमध्ये हॉप क्लिनिंगला नाही घ्यायचं, अदरवाईज तो खराब होऊ शकतो. मग मी आता त्याला थंड होऊ दिलाय, कोमट झालाय, आता घेते मी त्याला स्वच्छ करायला. नाहीतर असं व्हायचं, की ते लोकं येणार आणि त्यांच्यासोबत बोलत मला ओटा क्लीन करावा लागेल आणि कसं आहे, की चांगलं नाही वाटत ना, की आल्यानंतर आपल्याला मस्त गप्पा मारायच्या असतात, छान पाहुण्यांना वेळ द्यायचा असतो. तर चला मग व्लॉग हा कंटिन्यू बघत राहा. आज तर गौरी फारच क्यूट दिसतीये. हॅलो. पिंक पिंक झालीये. हाय. हाय. आणि तुझ्यासाठी एक हे आहे की गट हेल्थ वरती आम्हाला प्लीज गाईड कर म्हणे. हो. करशील ना? करणार नक्कीच. Yes. आपण एक सेक्शन करू पूर्ण गट हेल्थ आणि मेंटल हेल्थ वरती. आणि मी प्रितीशसाठी काहीतरी आणलंय. थांबा बोलवते. ये रे. हा तेच तुमच्यासाठी. आमच्यासाठी येस. आई Mostly ग तुमच्यासाठी. आले, मी पण आले. दोघांसाठी काहीतरी घेऊन आलीये. थोडे मम्मीने हँडमेड गिफ्ट बनवलेत आणि थोड्या गोष्टी मी आश्रम वरून ईशा योगा सेंटरला गेले होते. मी तुमच्यासाठी काही गोष्टी आणल्यात. स्वीट फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अरे नको. इकडे पण आणि मग आता हे सगळं असं काढू का एकदम? सगळी बॅग तशी दिली, त्याला काढून दिली तरी चालेल. मी ते दाखवणारच आहे. मी दाखवेन की मला एक्झॅक्टली गौरी काय काय घेऊन आली आणि खरं तर याची काही गरज नव्हती. की रात्री चेन लावायची राहिली होती तरी ती शेवटपर्यंत 11 वाजले. थँक्यू. कारण जायचंय ईशा योगा सेंटरचं एक शॉपी आहे, ईशा लाईफ. सो इन दॅट शॉपी यू गेट एव्हरीथिंग लाईक फ्रॉम इटिंग. सेंटर आहे ते म्हणजे तिथून आणलेले ते संजीवनी लड्डू. सॉरी, मग हे कामधेनू नाही का? कामधेनू वेगळी असते ना, त्याला नाही कामधेनूच आहे. ही बोलतीस ना तू? ही गाय. कारण जी वासरू पिणारे असतं ना, त्याला कामधेनूच बोलतात. म्हणतात ना. हो कामधेनूच आहे. आणि हे आहे ना, हे आहे ना, ही आपल्या अन्नपूर्ण. ती नव्हती माझ्याकडे, मग मी ती आणली आणि कामधेनू पण आणली. दिलं होतं ना लग्नात. अशी तुम्हाला अशी लक्ष्मीची मूर्ती अशी पाहिजे बसून. ती दगडूशेठच्या तिथून आणली आहे. हा बाप्पा पण तिथूनच आणलाय. राम मंदिर दगडूशेठच्या मागचं ते हा रामेश्वर चौकाच्या तिथे. आवडली का? ते आम्ही शोधत होतो त्या दिवशी. आमचे महाराज आवडले तुला? शिवाजी महाराज? ते मस्तच आहे. ते तर खूप ती प्रेरणा आहे की एंट्री केल्या केल्या महाराजांचं दर्शन करायचं. मोटिवेशन तिथंच. हा. आणि मग आतमध्ये मला ऍक्च्युली 2 तलवारी पण लावायच्या तशा, पण खऱ्या तलवारी अलाउड नसतात ठेवायला. हा. ऍक्च्युली आम्हाला खऱ्या हव्या होत्या, पितळेच्या अशा प्रॉपर. भोसलेच होते ना. हो भोसलेच होते. छान आहे. ए तुम्ही येणार म्हणून हे मी काल क्लीन केलंय. हा शँडिलियर मस्त केलंय तुम्ही. मला पप्पा काय म्हणाले, प्रत्येक कोपऱ्याचे फोटो काढ. त्यांनी किती छान केलंय. सिरियसली बघून ये. आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट करायचे असतील तर ते पण बघून ये. त्यांना आयडिया बघते मी सगळं व्यवस्थित. हे असं कॉकटेल साठी वगैरे. हा. आणि ऍक्च्युली डिटॉक्स साठी आणलं होतं मी. ते फ्रुट्स कापून जस्ट लिंबू जरी टाकला तरी होतं, बट मी आज टाकलेलं नाहीये. छान आहे यार. संत्रा टाकू शकतो, लिंबू, पुदिना. येस, माझ्यापेक्षा छान करशील तू. डोंट वरी. माझ्यापेक्षा छान करशील. नाही ग, नाही, माझ्यापेक्षा छान करेल. डोंट वरी. आणि हे बेंडलॅब प्रो घेतलंस का? अगं ते हा जो क्रिएटर आहे ना, तो खूप मस्त आहे. खूप. फॉलो हिम सो सेम हियर. सो स्ट्रक्चर्ड प्रोटोकॉल्स अँड रेसिपीज अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट रसम पावडर, सांबर पावडर, बिर्याणी, ही टेल फ्रॉम स्क्रॅच. या पट्टीला खरं तर काय म्हणायचं मला माहिती नव्हतं. रुपालीनं कॉमेंट केली की ताई याला पंगत पट्टी बोलतात. तर थँक्स रुपाली, खरंच मला माहिती नव्हतं. आणि किती साधा सिंपल या पट्टीच्या कामाप्रमाणे याला शब्द आहे, पण कधी कधी नाही आपल्या लक्षात येत. तर खरंच थँक्स रुपाली त्यासाठी. आणि त्या पट्टीचं आज मी उद्घाटन केलं आहे अशा पद्धतीनं आणि कामाला येते ती एक्झॅक्टली.
आहोंना आम्ही मिस करत होतो, पण काय करणार, ते आहेत ऑफिसमध्ये. आणि आता हे दुपारचं जेवण आहे, जे आम्ही साऱ्यांनी मस्त असं हॉलमध्ये भारतीय बैठक मांडून केलेलं आहे. टी व्ही फक्त नावाला लावलेला होता, कोणीही पाहत नव्हतं. मस्त गप्पा मारत छान जेवण एन्जॉय केलं. आणि चला पुढे बघूया की सगळ्यांना मी केलेला स्वयंपाक आवडला आहे की नाही. मी थोडेसे मुगाचे पापड देखील तळलेले आहेत. सकाळची ती बटाट्याची आणि वांग्याची भाजी आहे, शाही पनीर आहे आणि चपाती आणि पुलाव आहे. शेवयाची खीर तर कालच केलेली होती, तर तीही आहे. बऱ्यापैकी मेनू झालेले आहेत, तरीसुद्धा मला भजी करायचे होते, ते राहूनच गेले. होल्ड ब्रह्ममुद्रा. लेफ्ट हँड नीचे, राइट हँड ऊपर. ह्या मंत्रचा अर्थ आहे की लेट अस ऑल ईट टुगेदर अँड लेट अस ऑल गेट नरिश्ड टुगेदर अँड मे देअर बी पीस. आम शांती. ओम शांती. चलो सांग आता मला कसं झालंय. येस. भाजीचा डाऊट आहे मला, बट सांगा आता कशी आहे. सांग गौरी, टेस्ट कर. पहिले जेवणाच्या एक दोन तीन लेवल्स असतात ते टेस्टच्या. तर पहिली आहे द लुक अँड द अरोमा स्मेल. तो दॅट इज नक्की दॅट इज व्हेरी गुड, व्हेरी वंडरफुल. नक्की? टेस्ट. येस. उगाच बहिणीला बरं वाटतं म्हणून नाहीये ना. आहे ओके. व्हेरी गुड. खूप चल. मस्त झालाय, खूप क्रीमी झालाय आणि फ्लेवर्स आर ऑल्सो अमेझिंग. प्रितीश खरं खरं सांगतो, प्रितीश खोटं नाही बोलत. तुम्हाला आवडला काकी? तुला? खूप खूप छान, मस्त. बघ मी जबरदस्ती कॅमेरा ऑन करून करून मला म्हणाच तुम्ही छान. पनीर इज व्हेरी असं सॉफ्ट. खाल्लंच नाही कधी पण. प्रवीणनी बनवलंय. येस. आणि ते तुम्ही ऑलरेडी पाहिलंय व्लॉग मध्ये. मी माझी बॅग दाखवते, ड्रेसला मॅच झाली. मस्त बॅग आहे, मटेरियल मस्त. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ही बॅग खरंच क्वालिटीने खूप उत्तम आहे, खूप चांगली आहे. आणि 9,800ची जर का 3,300मध्ये मिळत असेल तर खरंच डील चांगली आहे. जर का कोणाला घ्यायची असेल तर नक्की घ्या. गौरीला घ्यायची आहे, मी तिला लिंक शेअर केली. आणि चला बघूया, काकीने तिच्या हाताने बनवून आणलेल्या काही वस्तू आहेत ज्या माझ्यासाठी तिने गिफ्ट म्हणून आणलेल्या आहेत. आणि या अगोदरही तिने मला असे खूप सारे गिफ्ट दिलेले आहेत. हे घर पाहण्यासाठी ती मात्र आत्ता आली आहे. आणि काका मात्र अजून गावी आहेत, कारण काकांना दुसरा गव्हर्नमेंट जॉब लागला आहे आफ्टर नेव्ही रिटायरमेंट. हे साडी ठेवण्याचं एक कवर आहे, हेही काकीनंच बनवलेलं आहे, जे अतिशय मला आवडलं, कारण हे वेगळंच होतं, थोडंसं सॉफ्ट. आणि जे आपण ऑनलाईन वगैरे घेतो ना त्याच्यापेक्षा खूपच चांगल्या पद्धतीचं हे बनवलेलं आहे. आणि चला, गौरी ईशा फाउंडेशनला कोईमतूरला गेलेली होती, ती नेहमी जात असते तिथे, तर तिथून तिने काही आणलेल्या या वस्तू आहेत ज्या काही खास तिने माझ्यासाठी आठवणीने आणल्या आहेत. प्युअर हळदीपासून बनवलेलं आहे, लगेच स्मेलवरून कळतंय. दिस इज लिंग भैरवी कपूर. यू गेट दिस इन. तो जो तुला त्यातला हे आवडतोय ना, तो हळदीचा. हळदीचा वास आहे, मला माहिती आहे. हळद आणि लाईमस्टोनचं. खूप टाईट आहे खरं. अगं फोटो सेशन सुरू आहे. राहणार आहे तुम्ही आज. ऊन खाली झाल्यावर फोटो छान येतात, मग आपण फोटो काढू. आणि गार्डन हे ऍक्च्युली गजलक्ष्मी सारखं तुला दिसतंय, बट हे कल्पनानं दिलेलं हळदी कुंकवाचे. हे बघ बघ, तिने ना वास्तुशांतीला तिच्या रिटर्न गिफ्ट दिले. ती शेगावची आहे, काहीतरी युनिक आहे ना एकदम. बघ ना. इथे लक्ष्मी आहे ना मध्ये, हो. आणि हे आणि दिसताना पण हे गजलक्ष्मी दिसते.
आवडलं काय? खूपच मस्त. आवडली साडी? हो आवडली. सोमवारी नेसणार ना? हा सोमवारी नेसणार आता श्रावण. ती काकींची मोठी बहीण आहे मनीषा, तर या बोलतायत की मी सोमवारी नक्की तुझी साडी नेसेन. ही आवडली ना? हो फार वेळच होता. आणि काकीला ही ऑर्गन्झावाली. काकी तुला आवडली? खूप छान आहे. एकदम माझ्याकडे हा कलर पण नव्हता. जेव्हा ब्लाऊज वगैरे तयार करशील तेव्हा फोटो पाठव. मी फोटो पाठव. आणि गौरी तर इतकी फिदा झाली आहे की काय बोलायलाच नको. मी माझ्या मैत्रिणींना हा, call करून फोन सांगते करून की सांग. हे बघा इतकी छान पहिल्यांदा आवडली. आणि मला खरं वाटलं नव्हतं की एवढी आवडेल तुला. मला खूप आवडली आहे आणि मी आता हे स्पेशल ऑकेजन्सला घालणार आहे. थँक्यू थँक्यू. आवडल्या सगळ्यांना साड्या आवडल्या. देव काय लावून काय येते. मी लावायला हवं होतं. वा, छान फोटो आले तिथे. हो ना? ब्ल्यू वॉटर. स्विमिंग शिकायचंय तुला? मी शिकवेन. मी येईल मग 1 महिना राहिला. पहिल्यांदा जेव्हा कोणी आपल्या घरी येतं असं आपल्या घरचं, तेव्हा सोसायटी अख्खी फिरवून दाखवणं मॅन्डेटरी असतं, हो की नाही? तर मी तेच करते, सोसायटी फिरवते, त्यांना दाखवते की कुठे काय काय आहे. खूप आवडली आमची सोसायटी यांना. आणि त्यांच्यासोबत तुम्ही पुन्हा एकदा बघा, स्विमिंग पूल दाखवलं मी. आणि हे क्लब हाऊस आहे जिथे जेव्हा केव्हा कोणाची काही पूजा असते, बड्डेज असतात, डोहाळ जेवण असतं, तेव्हा आपण इथे सेलिब्रेट करू शकतो. आणि यानंतर हे एक लहान मुलांसाठीचं गार्डन, जे आमच्यासाठी बिलकुल युजफुल नाही आहे, कारण प्रितीश माझा आता मोठा झाला. जेव्हा तो लहान होता तेव्हा मला नेहमी वाटायचं की असं खेळायला जागा असेल अशी सोसायटी असायला हवी, त्या सोसायटीत आपलं घर असायला हवं. पण ते स्वप्न पूर्ण होता होता प्रितीश 7वी 8वीला गेलेला होता. पण ठीक आहे, स्वप्न पूर्ण झालं ना, यातच खूप मोठं समाधान आहे. आणि पुन्हा मी इथे दुसऱ्या पोडियमवरती घेऊन आली आहे त्यांना इकडचा पाठ दाखवायला. आणि इथून आता डायरेक्ट मी यांना रिक्षामध्ये बसवणार. कसा दिवस गेला यांच्यासोबत खरंच कळलं नाही. खूप छान वाटलं. आणि मी तेच सांगत होते गौरीला की आता पुन्हा लवकर ये तू. बाय, या लवकर. रहा म्हणत होते मी त्यांना, पण नाही, पॉसिबल नव्हतं त्यांना. तर ठीक आहे, चला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की रात्रीचा स्वयंपाक करायची माझी इच्छा होणार नाही किंवा वेळही मिळणार नाही. तसंच झालं आहे. आणि स्वयंपाक ठरल्याप्रमाणे आहे खूप सारा. पनीरची भाजी आहे, पुलाव आहे, पापडसुद्धा आहेत, भाजी चपातीसुद्धा आहे. याच पॉझिटिव्ह नोटवरती चला मग मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. बाय.